राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसंवाद यात्रेनिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार सोमवारी 12 ऑगस्ट रोजी अमळनेरात येत असून त्यांच्या उपस्थितीत प्रताप महाविद्यालयात युवा संवाद व कलागुरू मंगल कार्यालयात शेतकरी सन्मान संवादाचे आयोजन करण्यात आले आहे। विशेष म्हणजे पालिकेच्या सफाई कामगारांसोबत ते भोजन देखील घेणार आहेत। यावेळी प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे व महिला प्रदेशाध्यक्षा तथा महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर या देखील उपस्थिती देणार आहेत। मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी या यात्रेची जय्यत तयारी केली असून नामदार पवारांच्या स्वागताचे फलक संपूर्ण शहर तालुक्यात झळकले आहेत। या जनसन्मान यात्रेचे दुपारी 1 वाजता धुळ्याकडून अमळनेरात आगमन होणार असून कलागुरू मंगल कार्यालयाजवळील प्रवेशद्वारापासून भव्य बाईक रॅलीने त्यांचे शहरात स्वागत केले जाणार आहे। दुपारी 1:30 वाजता माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील यांच्या राज्यभवन येथील निवासस्थानी स्वागत व चहा पाण्यासाठी राखीव असून त्यानंतर 2 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात बाबासाहेब, सुभाष चौकातील नेताजी सुभाष तर अर्बन बँकेसमोर साने गुरुजी यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करणार आहेत। त्यानंतर दुपारी अर्धा तास इंदिरा भुवन येथे सफाई कामगारांसोबत ते भोजन करणार आहेत। त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहाजवळ स्वागत व शिवरायांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून दुपारी 3 वाजता प्रताप महाविद्यालयात युवा संवाद मेळाव्यात त्यांचे आगमन होणार आहे। हा संवाद मेळावा आटोपून दुपारी 4:30 वाजता धुळे रोडवरील कलागुरू मंगल कार्यालयात आयोजित शेतकरी सन्मान संवाद मेळाव्यात त्यांचे आगमन होईल। या मेळाव्यानंतर सायंकाळी 6:30 वाजता प्रताप मिल मधील बन्सीलाल पॅलेस मध्ये महायुतीच्या पदाधिकाऱ्यांशी बैठकीत ते 1 तास संवाद साधणार असून रात्री 8 वाजेनंतर विनोद कदम यांच्या निवासस्थानी भोजनासाठी त्यांचा वेळ राखीव असणार आहे। तरी युवा संवाद व शेतकरी सन्मान संवाद कार्यक्रमात विद्यार्थी, युवा व शेतकरी बांधवांनी अवश्य उपस्थिती द्यावी असे आवाहन मंत्री अनिल पाटील व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने करण्यात आले आहे। उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे सोमवारी अमळनेर दौऱ्यावर येत असून त्या पार्श्वभूमीवर शहरात लागलेले एक बॅनर लक्ष वेधून घेत आहेत। ते पुढच्या विधानसभेला निवडून आलेले दिसणार नाहीत याची आम्ही काळजी घेऊ। या शरद पवारांच्या वक्तव्याचे बॅनर लागल्याने चर्चांना उधाण आले आहे। दरम्यान हे बॅनर अमळनेर शहरात चौकात लागले आहेत। राष्ट्रवादी पक्ष फुटल्यानंतर खासदार शरद पवार यांनी मंत्री अनिल पाटील यांच्याबाबत हे विधान केले होते। बॅनरवर खाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार असे लिहिले आहे। मंत्री अनिल पाटील आणि कार्यकर्ते नेमकी काय भूमिका घेतायत याकडे लक्ष लागले आहे। अमळनेर आगारातर्फे 9 ऑगस्ट रोजी प्रवासी राजा दिवस व कामगार पालक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी जळगाव विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांची प्रमुख उपस्थिती होती। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे 15 जुलैपासून प्रवाशांच्या तक्रारी तसेच सूचना यांच्या स्थानिक पातळीवर जलद गतीने निवारण होण्याच्या दृष्टीने प्रत्येक आगारात प्रवासी राजा दिन साजरा करण्यात येत आहे। त्याच अनुषंगाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी भगवान जगनोर यांनी प्रवाशांच्या समस्या व तक्रारी तसेच सूचना ऐकून घेतल्या। समस्या सोडविण्याच्या दृष्टीने जगनोर यांनी आगार प्रमुखांना तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या। यामुळे प्रवाशांचे समाधान होऊन प्रवासी सेवेचा दर्जा व गुणवत्ता वाढण्यास मदत होणार आहे। यावेळी राज्य परिवहन कामगारांच्या अडचणी देखील ऐकून घेण्यात आल्या। यावेळी कामगार कल्याण अधिकारी कमलेश भाऊसार, आगार प्रमुख प्रमोद चौधरी, वाहतूक निरीक्षक चंदू चौधरी, अनिकेत न्याहळदे, सुतार तुषार साळुंखे, विजय वाडेकर तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। राज्याचे कॅबिनेट मंत्री अनिल भाईदास पाटलांकडून आदिवासी दिनानिमित्त मतदारसंघातील आदिवासी बांधवांना विशेष भेट मिळाली असून ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजनेअंतर्गत मतदारसंघातील 102 गावांमध्ये 9,34,00,000 निधीच्या कामांना मंजुरी प्राप्त झाली आहे। महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून लेखाशीर्ष 2225 D743 या योजनेअंतर्गत अमळनेर मतदारसंघातील अमळनेर तालुक्यातील 85 तर मतदारसंघात असलेल्या मात्र पारोळा तालुक्यातील 17 गावांमध्ये ही कामे मंजूर झाली असून या अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण, चौक सुशोभीकरण, गटार बांधकाम व पेव्हर ब्लॉक यासारखी कामे
आदिवासी वस्तीमध्ये होणार असल्याची माहिती नामदार अनिल पाटील यांनी दिली आहे. आदिवासी दिनाच्या पार्श्वभूमीवरच ही भेट मिळाल्याने समस्त आदिवासी बांधवांनी मंत्री पाटील यांचे आभार व्यक्त केले आहेत. पारोळा तालुक्यातील आंबापिंपरी, महाळपूर, दबापिंपरी, खेडीढोक, रत्नापिंपरी, शेळावे बुद्रुक, शिरसोदे ते कंकराज, जिराळी, बोडरदे, पिंपळखोठा, शेळावे खुर्द, भोकरबारी, बहादरपूर यासह अमळनेर तालुक्यातील कळमसरे, निमझरी, खापरखेडे, अंबारे, खापरखेडे, डांगरी, हिंगोने बुद्रुक, जळोद, कंडारी खुर्द, एकरुकी, ढेकुसीम, देवगाव, बोहरा, पिळोदे, नांद्री, खेडी खुर्द, पळासदळे, अंचलवाडी, गलवाडे, रुंधाटी, एकलहरे, रणाईचे बुद्रुक, दापोरी बुद्रुक, पातोंडा रस्ता, लोंढवे, कामतवाडी, ढेकू बुद्रुक, सडावण खुर्द, गडखांब, बामणे, वासरे, पिंपळे खुर्द, पाडसे, जवखेडे, टाकरखेडा, आमळगाव, मुडीप्रगणे, डांगरी, निंभोरा, मांडळ, दहिवद, वावडे, सात्री रस्ता, मंगरुळ, करणखेडा, इंदापिंपरी यांसह इतर गावांमध्ये विकास कामे मंजूर झाली आहेत. प्रताप महाविद्यालय करिअर काउन्सिलिंग सेंटर व पूज्य साने गुरुजी मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या संयुक्त विद्यमाने वारी यूपीएससी या उपक्रमांतर्गत संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना हिमांशु टेंभेकर यांनी मार्गदर्शन केले. महाविद्यालयात पूज्य साने गुरुजी सभागृहात शनिवारी हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी प्राचार्य डॉक्टर अरुण जैन, डॉक्टर धीरज वैष्णव, डॉक्टर मुकेश भोळे, विजयसिंग पवार आणि डॉक्टर विजय तुंटे उपस्थित होते. प्रास्ताविक विजयसिंग पवार यांनी केले. सुमारे 1.25 तास हिमांशु टेंभेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तथागत बुद्धांनी सांगितल्याप्रमाणे स्वयंप्रकाशित झाले पाहिजे, अपयशाने कधीही खचून न जाता कठीण परीक्षांना सामोरे गेले पाहिजे असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर विजय तुंटे यांनी केले तर आभार विजयसिंग पवार यांनी मानले. अमळनेर तालुक्यातील शिरूड येथील व्ही.झेड. पाटील हायस्कूलमध्ये तहसीलदार रुपेश कुमार सुराना यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार प्रशांत धमके, रवींद्र लढ्ढा, बापूराव महाजन आणि ग्रामविकास शिक्षण संस्था मुडीचे अध्यक्ष उदयनारायण पाटील, प्राध्यापक भरत पाटील, महेश जडिये व इंजिनियर कुणाल गिरासे उपस्थित होते. वृक्षारोपणासाठी स्पार्क इरिगेशन व सप्तशृंगी इरिगेशन यांच्या दातृत्वाने 12 फूट उंचीचे 100 वड, पिंपळ, निंब, बकुळ, कदमचे झाडे उपलब्ध करून देण्यात आली होती. 9वीत शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला 3 झाडे दत्तक देण्यात आली असून जो विद्यार्थी दत्तक घेतलेल्या झाडांचे संगोपन व्यवस्थित करेल व पाणी घालेल अशा विद्यार्थ्याला 10वीच्या बोर्डाची फी गावातील दातृत्वामार्फत भरणार आहे. तसेच झाडाची पूर्ण वाढ करणाऱ्या विद्यार्थ्याला वृक्षमित्र प्रमाणपत्र देऊन सुद्धा गौरविण्यात येणार आहे. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक अनिल सूर्यवंशी व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन श्रीमती देशमुख मॅडम व आभार निकम सर यांनी केले. अमळनेर तालुक्यातील चिमनपुरी पिंपळे ग्रुप ग्रामपंचायतीतर्फे क्रांती दिन व आदिवासी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी लोटन रूपचंद भिल व सहाय्यक कामगार आयुक्त मुंबई विजय चौधरी यांनी महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. सामाजिक कार्यकर्ता युवराज पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी आदिवासी बांधव व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. अमळनेर तालुक्यातील शिरूड येथील व्ही.झेड. पाटील हायस्कूलमध्ये तहसीलदार रुपेश कुमार सुराना यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार प्रशांत धमके, रवींद्र लढ्ढा, बापूराव महाजन आणि ग्रामविकास शिक्षण संस्था मुडीचे अध्यक्ष उदयनारायण पाटील, प्राध्यापक भरत पाटील, महेश जडिये व इंजिनियर कुणाल गिरासे उपस्थित होते. वृक्षारोपणासाठी स्पार्क इरिगेशन व सप्तशृंगी इरिगेशन यांच्या दातृत्वाने 12 फूट उंचीचे 100 वड, पिंपळ, निंब, बकुळ, कदमचे झाडे उपलब्ध करून देण्यात आली होती. 9वीत शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला 3 झाडे दत्तक देण्यात आली असून जो विद्यार्थी दत्तक घेतलेल्या झाडांचे संगोपन व्यवस्थित करेल व पाणी घालेल अशा विद्यार्थ्याला 10वीच्या बोर्डाची फी गावातील दातृत्वामार्फत भरणार आहे. तसेच झाडाची पूर्ण वाढ करणाऱ्या विद्यार्थ्याला वृक्षमित्र प्रमाणपत्र देऊन सुद्धा गौरविण्यात येणार आहे. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक अनिल सूर्यवंशी व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
सूत्रसंचालन श्रीमती देशमुख मॅडम व आभार निकम सर यांनी केले. प्रताप महाविद्यालयात 9 ऑगस्ट रोजी 2030 मधील करिअरच्या वाटा या विषयावर उत्तर महाराष्ट्र विभागीय समन्वयक संतोष बिरारी यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. संतोष बिरारी हे महाराष्ट्र ज्ञान महामंडळ पुणे MKCL चे उत्तर महाराष्ट्र विभाग समन्वयक आहेत. त्यांनी बदलत्या युगात लागत असलेले नवीन शोध आणि त्या अनुषंगाने बदलत जाणाऱ्या नोकरीच्या संधींबाबत मौलिक मार्गदर्शन केले. यावेळी उपप्राचार्य प्राध्यापक उल्हास मोरे, पर्यवेक्षक प्राध्यापक दिनेश बलकार, CB सूर्यवंशी व शिक्षक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने हजर होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी पंकज भावसार, श्रीचंद चव्हाण, प्रवीण पाटील यांनी परिश्रम घेतले. भारत फायनान्शियल बँकेच्या 2 कर्मचाऱ्यांनीच बँकेची सुमारे 11 लाखात फसवणूक केल्याची घटना 11 ऑगस्ट 2023 ते 5 एप्रिल 2024 दरम्यान घडली. भारत फायनान्शियल इन्क्लुझम लिमिटेड बँकेचे मॅनेजर अमोल सुरेश मराठे, राहणार शिवपार्वती कॉलनी, छत्रपती चौक, मूळ राहणार वेल्हाणे, धुळे यांनी फिर्याद दिली की बँकेचे कर्मचारी उमाकांत आधार विसावे, राहणार झुरखेडा, तालुका धरणगाव व मयूर मिठाराम बडगुजर, राहणार सुंदरगढी, तालुका चोपडा हे 1.5 वर्षांपासून कलेक्शन करीत होते. विसावे यांनी 122 सदस्यांकडून 8,97,774 रुपये व बडगुजर याने 22 सदस्यांकडून 11,13,510 रुपये गोळा करून बँकेच्या रोखपालकडे भरला नाही. तसेच त्यांना वारंवार संपर्क केला असता उडवाउडवीची उत्तरे दिली. बँकेचे फोन उचलणे देखील बंद केले. त्यामुळे या दोघांनी बँकेची फसवणूक केल्याची खात्री झाली म्हणून अमळनेर पोलीस स्टेशनला फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाट करीत आहेत.